कुंभ राशी 9, 10, 11 ऑगस्ट अति धोक्याचे सावधान. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माणसाचा अहंकार ही एक अशी मानसिक आजार आहे ज्याचा औषध जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे नाही. तर याचं अचूक उत्तर फक्त आणि फक्त वेळ आणि नियतीच देते. होय मित्रांनो, नमस्कार. जर तुमची रास कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठा आणि महत्त्वाचं वळण ठरणार आहे. म्हणूनच आजचा हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मनापासून आणि लक्ष देऊन पहा. येणाऱ्या 3 दिवस म्हणजेच 9, 10 आणि 11 ऑगस्ट 2026 हे दिवस कुंभ राशींच्या जातकांसाठी नेमके कसे असणार आहेत तुमच्या आयुष्यात, आणि हे नक्षत्र कोणते मोठे चमत्कार घडवणार आहे आणि कुठल्या अशा 2 चुका आहेत ज्या तुम्हाला या अजिबातच करायच्या नाहीत. या सर्वांची अगदी सविस्तर आणि सत्य माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर आणि श्री स्वामी समर्थांवर उद्दंड श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक कमेंट आणि लाईक आपल्याला एकमेकांशी एक अदृश्य पण अत्यंत पवित्र विश्वासाच्या धाग्याने बांधून ठेवतो. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी अहंकाराबद्दल खूप एक महत्त्वाची गोष्ट बोलले. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात ज्यांना स्वतःच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा नको तितका माज किंवा अहंकार असतो. कोणाला स्वतःच्या मोठ्या बंगल्याचा गर्व असतो, कोणाला अफाट श्रीमंतीचा माज असतो, तर कोणाला वाटतं की जगात सर्वात जास्त हुशार आणि चालाक फक्त मीच आहे. आणि काही लोक तर इतरांना कमी लेखण्यात, लोकांची थट्टा उडवण्यात किंवा दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात. पण आपण निसर्गाच्या एका अत्यंत साध्या नियमाचा विचार कधी केला आहे का? एक विशाल आणि ताट उभ्या असलेल्या झाडाचे उदाहरण घ्या. जेव्हा जोराचे वादळ येते तेव्हा ते झाड अत्यंत ताट आणि अहंकाराने उभे राहते, ज्याच्यात लवचिकता नसते. ते मोठे झाड मुळासकट उपटून फेकून दिले जाते. पण त्याच वादळात खालील नम्रपणे झुकलेले छोटेसे गवत मात्र सुरक्षित राहते आणि वादळ निघून गेल्यावर पुन्हा आनंदाने हसू लागते. म्हणजेच ज्या ताटपणावर आणि गर्वावर माणूस आज उड्या मारत असतो, तोच ताटपणा उद्या त्याच्या पूर्ण विनाशाचे आणि पतनाचे कारण बनू शकतो. देवाने तुम्हाला थोडे दिले असून पण खूप जास्त दिले असो, कधीही दुसऱ्याला तुच्छ समजू नका आणि आयुष्यात देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचे आभार मानत राहा. नियती आणि वेळ कोणाला सोडत नाही आणि प्रत्येकाला त्याचे कर्माचे फळ योग्य वेळीच देते. जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर या गोष्टीला मनात घट्ट बांधून ठेवा आणि संयमाने पुढे चालत राहा. आता आपण वळूया कुंभ राशीच्या आगामी 9, 10 आणि 11 ऑगस्ट 2026च्या मुख्य ग्रहांच्या चालीकडे आणि तुमच्या राशी भविष्याकडे. कुंभ राशी आजचे भविष्य आणि येणाऱ्या 3 दिवसांचे राशी भविष्य जर आपण बारकाईने पाहिले तर ग्रहांची स्थिती अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक संकेताकडे इशारा करत आहे. ॲक्वेरियस हॉर्स ऑफ टुडेच्या दृष्टीने विचार करता तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आणि धनाची देवता माता लक्ष्मी याची अथांग कृपा तुमच्यावर बरसणार आहे. या 3 दिवसांच्या कालावधीत तुमच्या आयुष्यातील खूप मोठ्या सकारात्मक बदल घडणार आहेत. जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशांच्या टंचाईमुळे त्रस्त असाल, कामात वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे खर्चून गेला असाल, तर आता तोच त्रास संपण्याची वेळ आली आहे. धनधान्याने परिपूर्ण होण्याचा हा काळ आहे. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे दारे उघडणार आहेत. तुमच्या आर्थिक स्थितीत अनपेक्षित आणि मोठा सुधारणा पाहायला मिळणार आहे. आयुष्याचे नवे आणि आनंदी रंग अनुभवण्यासाठी आता तयार राहा. तुमचे कौटुंबिक आयुष्य अत्यंत समाधानी आणि आनंदाचे राहील. नात्यांमध्ये जो दुरावा किंवा कटुता आली होती ती आता हळूहळू नाहीशी होऊन प्रेमाचा गोडवा वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कुंभ राशींच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्याचा आणि सुवर्ण संधीचा ठरणार आहे. तुमच्या कार्यस्थळावर म्हणजेच ऑफिसमध्ये तुमची पकड अत्यंत मजबूत होईल. तुमच्यातील सृजनशीलता आणि नवीन कल्पना सर्वांचे लक्ष वेधून घेतील. तुम्ही केलेल्या कामाचे आणि मेहनतीचे खूप मोठे कौतुक वरिष्ठांकडून केले जाईल. पदोन्नती म्हणजे प्रमोशन आणि पगारवाढीचे अत्यंत प्रबळ योग या 3 दिवसात निर्माण होत आहेत. तुमचे व्यक्तिमत्व आणि तुमची बोलण्याची शैली इतकी प्रभावी राहील की लोकांच्या मनावर तुम्ही राज्य कराल. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि प्रसन्नता राहील. ज्या गोष्टी पूर्ण होण्याची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत होता ती सर्व कामे आता एकामागून एक पूर्ण होताना दिसेल. व्यवसाय करणाऱ्या बंधू भगिनींसाठी देखील हा काळ मोठा आर्थिक फायदा घेऊन येत आहे. व्यवसायात नवीन सौदे मिळतील, नवीन ग्राहक जोडले जातील आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा उत्तम काळ राहील. परंतु थांबा, इथेच एक अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वाचा संकेत मिळत आहे जो तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. हा संकेत काय आहे आणि कोणती गोष्ट ही जी तुम्हाला या काळात सांभाळायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे.
ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात तुमच्या यशाची खरी किल्ली दडलेली आहे. जर आत्तापर्यंतचा भाग हा तुम्हाला उपयोगी आणि मनाला स्पर्श करणारा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमचा आत्तापर्यंतचा आयुष्यातील अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय महालक्ष्मी कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. तुमचा हा छोटासा प्रतिसाद तुम्हाला तुमच्यासाठी आणखीन अचूक मार्गदर्शन माहिती आणण्यासाठी मोठी ऊर्जा देतो. मित्रांनो, आता आपण बोलूया तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल. या 3 दिवसांच्या कालावधीत कुंभ राशींच्या जातकांच्या घरात नवीन वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भात खूप सकारात्मक चर्चा होईल. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून स्वतःचे घर घेण्याचे किंवा नवीन गाडी घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरताना दिसेल. तुमचे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. मुलांसोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या ऐकून तुमचे मन आनंदाने भरून जाईल. तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे जुने वाद मिटतील आणि कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन आनंदाने वेळ घालवतील. माता लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने धनाचा ओघ तुमच्याकडे वाढणार आहे. अचानक धनलाभाचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जोपर्यंत माणसावर माता लक्ष्मीची कृपा होत नाही तोपर्यंत तो पैशाची बचत करू शकत नाही किंवा आपली आर्थिक जीवन समृद्धी सुद्धा करू शकत नाही. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि बरकत राहण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे गरजेचे आहे. पण त्याच वेळी ग्रहांची स्थिती तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे सावधानता बाळगण्याचा इशारा सुद्धा देत आहे. या 3 दिवसात तुम्हाला 2 गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही घाई गडबडीत किंवा कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. विशेषतः ज्या क्षेत्रांबद्दल तुम्हाला माहिती नाही किंवा ज्या गोष्टींवर तुमचा स्वतःचा ठाम विश्वास नाही अशा ठिकाणी मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. कोणाच्याही सांगण्यावरून शेअर्स किंवा लॉटरीसारख्या सट्टा बाजारात पैसे लावू नका. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची सावधानता म्हणजे जर तुम्ही वाहन चालवत असाल तर खूप सावध राहा. वेगावर नियंत्रण ठेवा. निष्काळजीपणामुळे लहान मोठी दुखापत किंवा किरकोळ अपघात होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे रस्त्याने जाताना किंवा गाडी चालवताना तुमचे पूर्ण लक्ष रस्त्यावरच असायला हवे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कुंभ राशींच्या जातकांना बदलत्या वातावरणामुळे स्वतःच्या प्रकृतीची थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. किरकोळ ताप, सर्दी, खोकला किंवा त्वचेशी संबंधित ॲलर्जी तुम्हाला त्रास देऊ शकते. तसेच जास्त शारीरिक कष्टांमुळे सांधेदुखी किंवा पाय दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो. या काळात अजिबात मानसिक ताण घेऊ नका. कोणत्याही समस्येवर विचार करताना शांत आणि संयमी डोक्यानेच विचार करा, कारण आयुष्यातील प्रत्येक मोठ्या समस्येचे निवारण शांत राहून मिळते. एका जुन्या म्हणीप्रमाणे नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी कोणालाही काहीही मिळत नाही. म्हणूनच मनात कोणतीही भीती किंवा अस्वस्थता ठेवू नका. जर तुम्ही सतत चिंता करत राहिलात तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या कामावर होईल. म्हणूनच पूर्ण आत्मविश्वासाने आणि संयमाने या काळाचा आनंद घ्या. आता आपण जाणून घेऊया अत्यंत सोपा, प्रभावी आणि शास्त्रीय उपाय, जो तुमचे भाग घेऊन टाकेल आणि ग्रहांचे दोष दूर करेल. या 3 दिवसात तुमच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या लहान कन्यांचे म्हणजेच लहान मुलींचे पाय धुवून आशीर्वाद घ्या. जर शक्य असेल तर त्यांना दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई, खीर प्रेमाने खाऊ घाला. या छोट्याशा उपायाने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमी भासणार नाही. तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी ओम नमः शिवाय किंवा ओम शनेश्वराय नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा मनापासून जप करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होतील आणि कामात अभूतपूर्व यश मिळेल. तुमच्या आयुष्यात एक अचानक आणि अद्भुत बदल होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. दुःखाचे दिवस मागे सरकत असून सुखाचा आणि समृद्धीचा सूर्य तुमच्या आयुष्यात उगवत आहे. ग्रहांचे शुभ संकेत तुम्हाला सांगत आहेत तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचा हाच तो मार्ग आहे. योग्य काळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करा. शनिदेवावर निष्ठा ठेवा. मला खात्री आहे की तुमच्यासाठी आनंदाचे दिवस नक्की येणार आहेत. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.